ठाण्याचे खासदार नरेश मस्के अडचणीत येण्याची शक्यता आहे। मुंबई उच्च न्यायालयाने नरेश मस्के यांच्यासह 22 उमेदवारांना समन्स बजावले। ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंनी मस्के यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली। पाहूया। ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्केंविरोधात राजन विचारेंनी नवा डाव टाकलाय। त्यामुळे मस्केंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत नरेश मस्के यांनी राजन विचारेंचा पराभव केला होता। दरम्यान मस्केंची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे हायकोर्टात गेले। एका गुन्ह्यात दोषी असतानाही नरेश मस्केंनी निवडणूक लढवल्याचा दावा विचारेंकडून याचिकेत करण्यात आलाय। मुळात मी 2,17,000 एवढ्या मोठ्या फरकाने निवडून आलेलो आहे। त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेली आहे। ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसानंतर अद्यापही ठाणेकरांना तोंड दाखवलेलं नाही आहे। आम्ही काय लुटारू नाही आहोत, दरोडेखोर नाही आहोत, खंडणी बहादर नाही आहोत आणि अन्यायाविरुद्ध लढलेलो आहे। यांच्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही। तुम लढो हम कपडा संभालते अशी त्यांची परिस्थिती होती। दरम्यान राजन विचारेंनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत काय आहे त्यावर एक नजर टाकूया। राजन विचारेंच्या याचिकेत काय? खासदार नरेश मस्के यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप। कनिष्ठ न्यायालयाने एका प्रकरणात मस्केंना दोषी ठरवलं होतं। दरम्यान या प्रकरणाची माहिती प्रतिज्ञापत्रात मस्केंनी लपवल्याचा आरोप। त्यामुळे नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करावी, राजन विचारेंकडून याचिकेच्या माध्यमातून मागणी। राजन विचारेंच्या मागणीनंतर कोर्टाकडून नरेश मस्केंसह 22 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 4 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे। राजन विचारेंनी कोर्टात धाव घेतल्यानंतर शिंदे गटाच्या उदय सामंतांनी ठाकरे गटावर टीका केली। दरम्यान नरेश मस्के विचारेंना सडेतोड उत्तर देणार असं सामंतांनी यावेळी म्हटलंय। नरेश मस्केंना मुंबई हायकोर्टाची नोटीस आलेली आहे। राजन विचारेंनी या सर्व अपील केलं होतं। एका गुन्ह्यामध्ये त्यांना दोषी ठरवलं होतं, तर प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचा उल्लेख नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासंदर्भात ती नोटीस आहे। नाही, जर नोटीस पाठवलेली असेल त्याचं उत्तर नरेश मस्के देतील। जर आपण कोर्टामधला मॅटर आहे, याचिका कोणी दाखल केली, त्याचं नोटीस पाठवलेलं, त्याच्यावर त्यांचा वकील त्यांना उत्तर देईल। लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून शिंदे गटाच्या नरेश मस्केंनी ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा पराभव केला होता। लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून नरेश मस्केंना 7,34,231 मतं मिळाली होती, तर ठाकरे गटाच्या राजन विचारेंना 5,17,220 मतं मिळाली होती। जवळपास 2,17,011 मतांनी नरेश मस्केंनी विजय संपादन केला होता। ठाकरे गटाचे नेते राजन विचारे नरेश मस्केंची खासदारकी रद्द करण्यात यावी यासाठी कोर्टात गेले। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणात कोणता निकाल देणार ते पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।